नामस्मरण केलं तर काय फरक पडेल हो? पण करत नाही आपण. म्हणून भक्ती कडेवर आपल्याला न्यायची आहे. हा संसार त्याचा गुणच दुःख बांधवडी आहे. हा संसार त्याला दुसरा गुणच नाही. जगामध्ये कुठलंही झाड जर तुम्ही घेतलं तर त्या झाडाचं फूल चवीला वेगळं लागतं, त्या झाडाचं फळ चवीला वेगळं लागतं, त्या झाडाची साल चवीला वेगळी लागते, आंतर साल वेगळी लागते. एकसारखं असतं का हो? फक्त एकच झाड तसं असतं, त्याचं सगळंच एकसारखं लागतं. त्याचं नाव कडुलिंब. साल कडू, आंतरसाल कडू, पान कडू, लिंबोळी पण कडू आहे का नाही? अगदी तसंच संसारामध्ये जन्माला येताना त्रास, संसार करताना त्रास आणि मरताना तर काय थोडा त्रास आहे का? आणि जर खऱ्या अर्थाने विश्रांती घ्यायची असेल, श्रांत झालेल्या मनाला जर विश्रांत करायचं असेल, विश्रांतीचा अर्थ माहिती आहे? आमच्याकडे काय काय महाराज म्हणतात मी जरा तासभर विश्रांती घेऊन येतो. क्वाटवर अंग टाकल्यावर त्याला विश्रांती म्हणत नाहीत, त्याला लोळणं असं म्हणतात. शरीर टाकणं किंवा लोळणं असं म्हणतात त्याला, बाकी काय म्हणत नाही. विश्रांती तीच. आम्हाला ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये जे धावावं लागतंय, पळावं लागतंय, त्याच्यापासून जे मिळणार आहे त्याला विश्रांती म्हणतात. म्हणून तो तुकोबाराय म्हणतात, श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो वाढले अंतरी प्रेम सुख. विश्रांती मला कधी मिळणार आहे? तर मला त्या विश्रांतीमध्ये जन्म मरण चुकायला हवं. मग त्यासाठी तुम्ही काय कराल म्हणून ज्ञानोबाने विचारलं. ज्ञानोबाराय आपल्या गुरुना सांगतायत, सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षेम मी देईन पांडुरंगा. एखाद्या श्रेष्ठत्वाला, एखाद्या अस्मितेला, चांगल्या भगवंताच्या अंशाला भेटायला गेलं तर एक नियम ठेवलाय संत महात्म्यांनी. प्रथम भेटी मग चरण वंदावे, प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे, हे नियम आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतायत, क्षेम मी देईन पांडुरंगा. क्षेम देणं म्हणजे काय? आलिंगन देणं. आता आलिंगन देण्यातलं कळलं पाहिजे. आलिंगन कुणाला पण देऊ का द्यावं? फक्त संतांना आलिंगन द्यावं. आलिंगन संतांची या दिव्य झाली माझी, किंवा आलिंगन घडे मोक्ष जोडे. बाकी कुठं आलिंगन द्यायच्या फंदात पडू नये, कारण इतिहासामध्ये अनेक आलिंगन गाजली आहेत. धृतराष्ट्रानं भीमाला बोलवलं होतं. कशासाठी बोलवलं होतं? भीमाला मारायचंच होतं. ही काका पुतण्याची भानगड तेव्हापासून आहे, अजून चालूच आहे. कारण काकाला काय पुतण्याचं बरं वाटत नाही, पुतण्याला काय काकाचं बरं वाटत नाही. हे त्यावेळेपासून अजून चालत आलंय. अफजल खानानं छत्रपती शिवरायांना आलिंगन द्यायला बोलवलं. हेतू चांगला नव्हता, मारायचंच होतं. आता छत्रपती शिवराय शूरवीर होते म्हणून त्याचा कोतळा बाहेर निघाला, तो गेला. रामायणामध्ये मंथरेनं कैकेयीला आलिंगन दिलं आणि उद्या सकाळी राज्याभिषेक करणारा राम वनवासामध्ये गेला. आलिंगन कुणाला पण देऊ नये. कैकेयी ही रामावरती प्रेम करणारीच होती, पण मंथरेला दिलेलं, कारण त्या मंथरेच्या आज जो विक्षेप निर्माण झाला होता, तो विक्षेप ये हृदयीचे तिकडनं तिकडं गेलं आणि रामाला वनवासाला जावं लागलं. प्रत्यक्ष परमात्म्याला वनवास पत्करावा लागतो महाराज. एवढं वाईट आहे हे आलिंगन. मग द्यावं कुणाला? संतांना तरी द्यावं, नाहीतर भगवंताला तर द्यावं. म्हणून माऊली म्हणते, क्षेम मी देईन. नाथराय म्हणतात त्याला 4 हात आहेत. कसं आलिंगन द्याल? तर 4 भुजा उचलून म्हणलंय. ज्ञानोबारायांचाच अभंग आहे. 4 भुजा उचलून त्याला आलिंगन देईन. आणि माझ्याकडे जे माझ्या आयुष्यामध्ये जे चांगलं झालेलं कर्म आहे, सुकृत आहे, त्याचं फळ निश्चित मी त्याच्याकडनं मिळवीन. ही ताकद माझ्या सुकृतामध्ये आहे. आणि तुम्ही मला आशीर्वाद दिलाय, तुम्ही मला, म्हणून लक्षात ठेवा, कुठेही जायचं असेल, आज मी तुमच्याशी बोलतोय, ही सद्गुरूंचीच कृपा आहे. कुणाची पण कृपा इथं चालत नाही. कारण इथं उभं राहायचं हे खायचं काम नाही.
ते त्यांनी बाबासाहेबांनी श्री गुरु काळे माऊलींनी इथं उभा राहायचा आशीर्वाद दिलाय म्हणून आपण उभा आहे, नाहीतर इथं उभा राहण्याची ताकद त्यात आणि माऊलींच्या अभंगावरती बोलायची हिंमत याशिवाय येऊ शकत नाही. कारण साळुंकी मंजुळ बोल बोलत असे वाणी, अहो शिकविता धनी वेगळाची. हे आमचं काय आहे, आम्ही काय घेऊन आलो इथं आणि काय घेऊन जाणार आहे त्यांचं आहे, त्यांच्याच पुढं गायचं आहे. वेडा वाकडा गायीने परी त्यांचंच गायचं, दुसरं कुणाचं गाव नाही, नाही तर त्याला गद्दार म्हणलं जातं. खरं तर निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, त्या संतांबद्दल आणि भगवंताबद्दल आपल्या श्री गुरूंच्या बद्दल निष्ठावंत भाव असला पाहिजे. मग श्री गुरुनी काहीही सांगू दे, कारण श्री गुरु काहीही सांगू दे ज्यावेळेस मी म्हणतो तेव्हा श्री गुरु चुकीचं सांगतच. त्यांनी जो मार्ग आखून दिलाय त्या मार्गावर चालणं याला संस्कृती म्हणतात, आणि स्वतःच्या अकलेनं चालणं त्याला विकृती असं म्हणतात. आणि अलीकडे ती विकृती जास्त दिसते. हरिपाठामध्ये 2 अभंग आहेत, संतांचे संगती, त्याच्या विरुद्ध काय आहे, मनोमार्गे गेला. हे किती शिकवून ठेवलंय हो. भरपूर ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी सकल संतांनी आम्हाला शिकवून ठेवलंय, फक्त शिकण्याची तयारी पाहिजे. हे जर शिकायची तयारी असेल तर शिकवणारे भरपूर भेटतील, शिकायची तयारी नसेल. आता आमचे वसंतराव किंवा महाराज सगळी जण गात आहेत की अशी उठून उभं राहून गायला शिकलेत. साधना आहे पाठीमागं, कष्ट आहे. त्यांच्याकडे जर एखादा गायला शिकायला आला तर त्याला आनंदानं शिकवतील, पण जाणारा पाहिजे की. हल्ली इकडे यायलाच कोण तयार नाही, मिळालं नाही तर तिकीटच मागते, पण इकडे कोणी येत नाही. तिकडे पळ 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 पळतय आणि शेवटी तिकीट नाही मिळालं तर येऊन येऊन येणार कोण म्हणते. 4 रुपयाचं चिरमुरं खायचं ना 8 आण्याचं हरभरं टाकलं की दिवसभर पळतय. अरे त्यात काही नाही बाबानो, इकडे या. डॉल्बीवर नाचायला जाते, ही दोघं जर नुसती उभा राहिली तरी एवढी सगळी एकदम नाचवतील, एवढी ताकद आहे यात. नाचायचं असेल तर हरिनामावर नाचूया, डॉल्बीवर नको. परवा मी एका मित्राच्या लग्नाला गेलो होतो आणि रात्रीचं त्यांचं काहीतरी वरातीचा कार्यक्रम चालला होता. मी म्हणलं अरे लोक झोपले आहेत, एवढ्या मोठ्यांना डॉल्बी लावलाय. महाराज तुम्हाला यातलं काही कळायचं नाही म्हणजे 1 तासभरी डॉल्बी लावणार आहे मी. थोड्या वेळानं ही नुसती जे आता नाचतेत का नाही, ही जनरेटरच्या आवाजावर सुद्धा नाचते. कळलं नाही काय, त्यांना डॉल्बी लागत नाही, नुसता आवाज झाला तर नाचते. अहो कुठं नको तिकडं आपण बेहोश व्हायला लागलोय. नाचायचंच असेल तर हरिरंगी, बाकी आणि कुठं नको. आणि म्हणून सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षेम मी देईन पांडुरंगा, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा. ज्ञानोबा